देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या जेन झीचं नेहमीच कौतुक, मात्र रस्त्यावर अनैतिक आणि शिस्तभंग वर्तनाचा विरोध. वादग्रस्त वक्तव्यावर कंगना रनौतचं स्पष्टीकरण. तर कंगना रनौत पार्ट टाइम पॉलिटिशियन दिपकेंचा टोला. कंगना रनौतनं तरुणाईला जनरेशन गटार म्हटल्यानं अपक्ष खासदार पप्पू यादव आक्रमक. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित कारवाईची मागणी. हे वक्तव्य महिलांच्या सन्मानावर थेट प्रहार करणारं, खासदार पदाची मर्यादा आणि लोकसभेची गरिमा दुखावली गेल्याचा उल्लेख. कंगना रनौत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे. कंगना रनौत यांच्या जेन्झींवरच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. आमदार खासदारांनी थोडं तोलून मापून बोललं पाहिजे, असाही सल्ला. राज्यात शिक्षणाचा बाजार मांडलाय. बोगस डिग्री स्कॅम सुरू आहे. पेपरफुटी सुरूच. 2000 शाळा बंद आहेत. शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. कुठेही पेपरफुटी झालेली नाही. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करू नका. संजय राऊत सपकाळ. रोहित पवार यांच्याकडून अफवा पसरवण्याचं काम. नवनाथ बन यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांसारख्या लोकांना केंद्रात शिक्षण मंत्री बनवलं पाहिजे. फडणवीस सुशिक्षित, त्यांना केंद्रात शिक्षण मंत्रीपद द्यावं. संजय राऊत यांचा पुनरुच्चार. पेपरफुटी प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांनी बदनामी केली. कुठलाही संबंध नसताना याबाबत आपल्यावर आरोप केले. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या हर्षवर्धन सपकाळांविरोधात तक्रार दाखल. 2 दिवसातच कायदेशीर नोटीस देणार. मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं. 29 ऑगस्टला शेवटच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही. जरांगे ठाम. तर जरांगेंनी दिल्लीला आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये. जरांगेंना आवश्यक ती सर्व मदत करू. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. जात प्रमाणपत्र ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तरीही कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असल्यास संवादातून मार्ग काढू. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. सुनील तटकरे बॉसला भेटले. त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा. तटकरेंच्या मोदी शहांच्या भेटीबाबत संजय राऊतांचं टीकास्त्र. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण पक्ष परत द्या, अशी अट पवारांनी शहांना घातली असेल. दमानी यांचा दावा. भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनाचा भडका. पोलिसांचे बॅरिकेड्स आणि बसवरून उड्या मारत सीएम हाऊसकडे जाण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या सर्व रास्त मागण्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार. मुख्यमंत्री मोहन यादव यांची प्रतिक्रिया. दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पुण्यातील निवासस्थानी शरद पवार यांची भेट. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पवारांची भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा नाही. वळसेंचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी. बँक खात्यातील तफावतीबाबत काळजी करू नका. वरची रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. महापालिकेत अवघ्या 6 महिन्यातच नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव. पदाधिकाऱ्यांकडून महागड्या गाड्या घेण्याची मागणी. तर पालिकेत सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. विरोधकांचा हल्लाबोल. महापौर रितू तावडे यांच्या खासगी सहाय्यकाला दरमहा 50,000 मानधन देण्यासाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांचे 10 लाख रुपये. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा मोठा आरोप. संदीप देशपांडेंनी खेळण्यातील इनोव्हा गाड्या पालिकेकडे पाठवल्या. पालिकेनं जनतेच्या पैशातून इनोव्हा गाड्या घेऊ नये. मुंबई महापालिका नेत्यांसाठी नव्या गाड्या घेण्याच्या प्रस्तावावर संदीप देशपांडेंची उपहासात्मक टीका. मुंबई महापालिकेत नवीन वाहन खरेदीवर शिंदेंच्या शिवसेनेची बचत करण्याची भूमिका. वाढीव खर्च टाळा, बचत करा. शिंदेंचे गटनेते अमेय घोले यांची प्रतिक्रिया. मुंबईकरांचा पैसा वाचवला पाहिजे. अमेय घोलेंची प्रतिक्रिया.